मार्च महिन्यात सुट्ट्यात सुट्ट्या. एवढे दिवस राहणार बँका बंद आधीच करून ठेवा प्लॅनिंग. रविवारपासून मार्च महिन्याला सुरुवात होत आहे. या महिन्यात विविध सणांची रेलचेल असल्यानं बँकांसह विविध सरकारी आस्थापनांचं कामकाज सुट्ट्यांमुळे बंद राहणार आहे. मार्च महिन्यात होळी, धुलिवंदन, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी असे सण आहेत. त्यामुळे या दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक महत्वानुसार सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे मार्चमध्ये बँकेसंदर्भात किंवा इतर कुठल्याही सरकारी कामासाठी आत्तापासूनच नियोजन करून ठेवणं आवश्यक ठरणार आहे. मार्च महिन्यामध्ये 1, 8, 15, 22 आणि 29 तारखेला मिळून एकूण 5 रविवार येत आहेत. त्यामुळे या तारखांना बँकांना सुट्टी असेल. त्याबरोबरच 14 आणि 28 मार्च रोजी दुसरा आणि चौथा शनिवार असल्यानं बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. एकूण रविवारची साप्ताहिक सुट्टी आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची सुट्टी मिळून 7 दिवस बँकांचं कामकाज बंद राहील. त्याबरोबरच 3 मार्च रोजी महाराष्ट्रामध्ये धुलिवंदनानिमित्त बँकांना सुट्टी राहणार आहे. तर 19 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त बँकांचं कामकाज बंद राहील. तसेच 21 मार्च रोजी रमजान ईद निमित्त बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. तर 26 मार्च रोजी बँकांना रामनवमीची सुट्टी राहणार आहे. याशिवाय देशातील विविध भागात तिथल्या स्थानिक सणांनुसार बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. एकूणच मार्च महिन्यात 5 रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि धुलिवंदन, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी अशा मिळून 11 दिवस बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे: रविवार 1 मार्च, 8 मार्च, 15 मार्च, 22 मार्च, 29 मार्च, दुसरा आणि चौथा शनिवार, 14 आणि 28 मार्च, धुलिवंदन, 3 मार्च, गुढीपाडवा, 19 मार्च, रमजान ईद, 21 मार्च, रामनवमी, 26 मार्च. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा.